तर हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर इथे ना माझी आंघोळ वगैरे करून आहे ना, मी म्हटलं लगेच केस वगैरे विचारून घेते, कारण आहे ना नंतर टाइमच भेटत नाही केस वगैरे विचारण्यासाठी. तर इथे ना दूध तापत लावत होती मी, दूध आलेलं होतं, मग म्हटलं लगेच दूध तापत लावून घेते. तर डुग्गू मॅडम उठून गेलेल्या होत्या आणि मॅडमचं काम चाललेलं होतं आवाज द्यायचं मला. तर मॅडम उठल्या नाही तर लगेच आमचं घरात तुफान चालू होऊन जातं, कारण जोपर्यंत झोपलेली राहते ना तोपर्यंतच घर शांत राहतं आमचं. उठली म्हणजे मग लगेच सगळं काही चालू होऊन जातं. तरी ते ना मी आज आहे ना पोहे बनवणार होती, खूप दिवस झाले केलेलेच नव्हते नाश्त्यासाठी, तर म्हटलं आज बनवून घेऊया. तर डुगू मॅडम उठल्या उठल्या पहिले पाठीमागचा दरवाजा उघडण्यासाठी गेलेला आहे. तर बघा तुम्ही, तिचा हात बी पुरत नाही तरी तिचं दरवाजा उघडायचं काम चाललेलं आहे, पण शेवटी उघडूनच घेते कसा बसा ती, आणि पडते पण. तर असं चालू राहतं, असं मग अर्ध निम्मं काम सोडून तिच्या मागं पळावं लागतं आपल्याला. तर डुग्गू ना पाठीमागच्या दाराला निघून गेलेली होती. मग काय कांदे कापायचं दिलं सोडून आणि तिला घेऊन आली पहिले. तर इथं माझा नाश्ता रेडी आहे, तर या सर्वांनी नाश्ता करण्यासाठी. तर आमच्या डुग्गूकडे ना एवढे खेळणं आहे ना कधी बस, पण त्या मॅडमला त्या खेळण्यांसोबत नसतं खेळायचं, असे पेपर वगैरे भांडे कुंडे असं तिला खेळायला पाहिजे राहतं. तर इथं मॅडम चक्क आहे ना अभ्यासाला बसलेल्या होत्या, शेजारच्या मुलीचं वही पुस्तक घेऊन आलेल्या होत्या आणि मस्त ते वाचत बसलेल्या होत्या. त्यांना काय समजत होतं आणि काय नाही काय माहिती, पण आतापासूनच हुशार निघालाय वाटतं, असं वाटतंय मला.